नागपूर शहरात गुन्हेगारांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेदरम्यान गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक 4ला मोठं यश मिळालं। लुटीच्या 2 गुन्ह्यांचा उलगडा करत पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली। तर आरोपींकडून चोरीचा मुद्देमाल, गुन्ह्यात वापरण्यात आलेली साधनं असा एकूण 1,81,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला। माहितीनुसार गुन्हे शाखेच्या युनिट 4चे पथक इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राजाबागशा हनुमान मंदिरासमोर नियमित गस्त घालत होते। यावेळी प्राप्त गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी काही संशयित तरुणांना ताब्यात घेतलं आणि पंचासमक्ष त्यांची झडती घेतली। झडतीदरम्यान आरोपींकडून चोरीचा मुद्देमाल तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली साधनं जप्त करण्यात आली। पुढील तपास आणि नोंदणीची पडताळणी केल्यानंतर आरोपी इमामवाडा पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या झोमॅटो डिलिव्हरी बॉयच्या लुटीच्या प्रकरणात तसेच जोगीनगर परिसरातील चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यात सहभागी असल्याचं उघड झालं। या दोन्ही घटनांमधील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू होता। अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं मोहम्मद सरफराज उर्फ सैफू, अयान अली रिजवान अली आणि शेख सोहेल उर्फ बिट्टू अशी झाली असून तिघेही नागपूर शहरातील रहिवासी आहेत। पोलिसांनी आरोपींकडून लुटीचा मुद्देमाल, गुन्ह्यात वापरण्यात आलेली मोटरसायकल तसेच इतर साहित्य असा एकूण 1,81,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। सध्या आरोपींची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्यांना इमामवाडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलंय। डिलिव्हरी बॉय या इमामवाडा एरियात जात असताना त्याला 3 लोकांनी बिना नंबरच्या गाडीने अडवले आणि त्याच्याकडून मोबाईल आणि त्याच्या जवळचे पैसे हिसकावून नेले। त्याच्यानंतर त्याच दिवशी अजनी एरियात पण त्यांनी एखाद्याचं चेन स्नेचिंग जबरी चोरी केलेली आहे। त्यानुसार दोन्ही ठिकाणी गुन्हे दाखल होते। आमचे जो क्राईम युनिटचे PSI API बारंगे आणि PSI अरवेली यांचे दोन्ही टीमचे आपले अंमलदार सह पूर्ण CCTV कॅमेरा आणि घटनेचे अनालिसिस केले। त्या अनुषंगाने संशयितांना ताब्यात घेतले आणि विचारपूस केली असता दोन्ही गुन्ह्याची कबूल दिलेली आहे। एक ताजबागचा आहे, 2 हसनबागचे आहे। अयान अली आणि सरफराज हे 2 हसनबागचे आहे आणि बिट्टू नावाचा एक ताजबागचा आहे। असे 3 आरोपींना अटक करण्यात आले आणि मुद्देमाल जप्त करून आणि गुन्ह्यात वापरलेलं जे ब्ल्यू कलरचं ऍक्टिव्ह आहे ते पण ताब्यात घेऊन इमामवाडाला पुढील तपास करण्यात दिलेले आहे।